हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर मी रुपाली, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. काल थोडी कामं जास्त असल्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही करू शकली, त्याच्यासाठी सॉरी. तर पण आज व्हिडिओ अपलोड केला मी, तर हा पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन पण ऑन करसान, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. तर सकाळचे माझे कामं वगैरे सर्व झाले होते आणि मला एका ताईने घरी बोलवलं होतं. त्यांना हेअर ऑईल बनवून द्यायचं होतं, म्हणून मग मला फोन केला आणि म्हटलं की रुपाली, मला तू जे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला ना, तो मी बघितला. तर ते ऑइल मला छान वाटलं, तर तुम्हाला पण तसं करून दे, तर प्लीज मग घरी येऊन बनवून देशील का? तर म्हटलं ठीक आहे, कारण की त्यांचं घर जवळच होतं. तर मग मी गेले होते घरी, पण आधील्या दिवशी गेले होते. हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे, कारण की तेव्हा ना त्यांनी मेथीदाणा वगैरे ते कोलंजी सर्व दाखवलं होतं. तर मी म्हटलं ताई, एक काम करा, म्हटलं की हे नाही का रात्रभर भिजत घालू आपण, आणि मग मी दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला पुन्हा ऑइल बनवून देतो. म्हटलं ठीक आहे. ते म्हणत होते तुला जसं वाटते तसं बनव, तसं कर. तर मग मी तेव्हा रात्री, म्हणजे आधील्या दिवशी मी त्याच्यामध्ये मेथीदाणा, कोलंजी आणि राई हे ना, ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं होतं पाऊचमध्येच, आणि त्याला बांधून ठेवून दिलं होतं. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मग ते जसं होतं ते पूर्ण कढईमध्ये टाकलं आणि त्याला चांगलं थोडंसं गरम केलं. आणि त्यांना म्हटलं कढीपत्ता द्या टाकायला, तर ताईंनी कढीपत्ताच आणला नव्हता आणि फुलं पण आणले नव्हते. म्हटलं अरे यार, आता कसं? तर मग त्यांनी लगेच 5 मिनटात जाऊन आणले. तोपर्यंत मी तेलाला चांगलं मिक्स करून घेतलं आणि म्हणजे 5-6 मिनटं शिजवून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी फुलं आणले होते, ते फुलं पण त्याच्यामध्ये ॲड करून दिले. आणि कढीपत्ता आमच्या ताईंनी भिजून आणला होता, कारण की त्याला धूळ होती, त्यांनी भिजून आणला होता. आता ओला जर टाकला तर पूर्ण शितोडे म्हटलं माझ्या तोंडावर उडून जातील, म्हटलं माझ्या तोंडाचे पूर्ण बँड वाजून जाईल, म्हटलं ताई. मग त्यांनी मला पूर्ण म्हणजे कपड्याने पुसून दिला, कारण की ओलं नाही टाकायचं त्याच्यामध्ये, तेल उडते अंगावर. तर पूर्ण कढीपत्ता पुसून वगैरे झाला होता आमचा, आणि मग ते आम्ही त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि तुम्ही ना म्हणजे 10-12 लिंबाचे कडुलिंब असते ना, त्याचे पानं पण तुम्ही ॲड करू शकता. तर आम्ही पण केले होते नंतर, तो काही मी क्लिप घेतलाच नाही, कारण घाईघाईमध्ये टाकून दिले होते त्याच्यामध्ये. आणि तरी थोडंसं पाणी राहिलंच होतं बघा त्याच्यामध्ये. आणि ते पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर मग त्यांनी कांद्याची पात पण नव्हती काढून घेतली, तर मग ते पण त्यांनी मला टाईमावरच काढून दिली. मग ते पण त्याच्यामध्ये मी ॲड केलं. आणि ॲलोवेरा आणला होता, ते पूर्ण चांगला पुसून स्वच्छ धुवून वगैरे त्याला कापून घेतलं होतं, आणि ते पण त्याच्यामध्ये शेवटला सर्वात शेवटला मिक्स केलं. ते पण एकदम कमी गॅस करून, आणि त्यांना ऑइल वगैरे बनवून दिली. आणि मग आलो घरी. घरी आल्याच्यानंतर याचे बघा कसे नाटकं चालू होते. स्वतःच पडत होता, स्वतःच उठत होता आणि रडत होता. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला. आज तुरीचे सोले राहतात ना, काढले होते त्याचीच भाजी बनवली होती मी, आणि चपात्या वगैरे टाकून घेतल्या होत्या. आणि संध्याकाळी माझ्या आईबाबाला जायचं होतं, त्यांचे पण वेगळा टिफिन केला, पण ते काही शूट करणं झालं नाही, कारण खूप घाई होती. आणि त्यानंतर ऑटो दारात येऊन उभा राहिला होता, त्याच्यामुळं थोडं घाईघाईमध्येच गेले ते. आणि त्याच्यानंतर रात्रीनं बघा असे काहीतरी नाटकं चालू होते आमचे, कारण की दोघांचे भांडणं चालू होते, मला घे मला घे. तर असा होता आजचा साधा सिंपल व्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.